रोहिंजन संघ त्यांचे प्रेक्षक देखील हा सामना एन्जॉय करतायत. त्यानंतर आमचे सर्व प्रेक्षक देखील हा सामना एन्जॉय करत असताना या क्षणांना कैद केलं जातंय मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. बॉल आउटचा सामना. कानपोली विपक्ष. कानपोलीचा सुपरस्टार गोलंदाजी करणार. इथे काय घडेल? कुठला संघ इतिहास रचेल? कुठला संघ इथून तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार होईल? कुठला संघ इथून तिसऱ्या क्रमांकाची भली मोठी ट्रॉफी घेऊन जाईल? हा मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी ही लढत आपण पाहतोय. एक गोलंदाज पाहिला आपण रोहिंजन संघाचा. संघ नायक होता, प्रणव होता. तर आता कुठला गोलंदाज वापरतील हा देखील प्रश्न आहे. रिझल्ट काय असेल त्यासाठी कुठला कार्ड आमच्या जवळ येईल? कुठला संघ इथून तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार ठरेल? यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेटचा खेळ, क्रिकेटची पूर्णतः स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज रंगताना या मैदानावरती. मेगा फायनल साठी निवडलेले दोन संघ रोहिंजन विपक्ष कामोटे असा तो सामना आपण पाहणार आहोत. मेगा फायनलचे दोन ब्लॉक ब्लास्टर. एका बाजूने कामोटेचे धुरंधर, दुसऱ्या बाजूने आपण पाहणार आहोत रोहिंजन संघाचे सर्व खेळाडू. जय दुर्गा माता 11 रोहिंजन. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कामोटे संघ. गोलंदाजाचा वापर कानपोली संघाचा. इथे काय झालंय? इथे देखील आपण पाहतोय अजून एक फाऊल पाहायला मिळतोय. काही नाहीये. पुन्हा एकदा संधी मिळेल अजून एका गोलंदाजाला. आता आपण पाहतोय रोहिंजन संघाच्या गोलंदाजाला प्राचारण केलंय आणि तो यावेळी बॉलआउट करेल का? माफ करा, तुर्बे संघाचा गोलंदाज. इथे देखील काहीच नाहीये. कोणाच्या खात्यामध्ये अद्याप रिझल्ट जमा झाला नाहीये. आधी आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतोय. स्वागत आहे तुझं. कानपोलीचा सुपरस्टार. पुन्हा एकदा काहीच नाहीये. निराश निराश आणि निराशा. फक्त निराशा पाहायला मिळतेय. जर एकही बॉल आउट झाला नाही, इथे जर टाय झाली तर याच्या पुढे आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टॉस केला जाईल किंवा अन्य कुठला आयोजकांचा निर्णय असेल. आयोजन कमिटीचा जर आपण विचार केला तर विश्वासदादा पाटील आहेत, प्रमोददादा पाटील आहेत, दोस्ती क्रिकेट संघ तोंडरे संघ आहे. पुन्हा एकदा काही नाहीये. पुन्हा एकदा निराशा. अजून एक फाऊल आपण पाहतोय. दोनही संघ निराश आहेत. कुठला तरी एक गोलंदाज येईल आणि इथून टर्म बिचवेल, इथून येऊन त्रिफला चित करेल यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा अट्टहास, त्यांची संकल्पना, त्यांची कल्पक बुद्धी आपल्याला पाहायला मिळते. इथे काय झालंय? पुन्हा एकदा फाऊल. रिझल्ट आपण पाहतोय दोन्ही बाजूला 0 आणि 0 पाहायला मिळतोय. आता आपल्याला पाहायला मिळेल तुर्बे संघाचा अजून एक गोलंदाज निवडला गेलाय आणि त्याला संधी मिळते. तुर्बे संघाचा गोलंदाज. तुर्बे संघाची हीर एक्सप्रेस गोलंदाजी कामी येईल का? इथे आपण पाहतोय थोड्यानं वाचला गेलाय. बाल बाल बचावलाय. एसटी वाचवली गेली आणि पुन्हा एकदा हास्याचं वातावरण पाहायला मिळतंय. एका बाजूला निराशा तुर्बे संघाच्या खेळण्यामध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जसा जसा चेंडू वरून गेला स्टंपच्या तसं हास्य. ओह माय गॉड बच गया अशी भूमिका आपण पाहिली कानपोली संघाकडून. इथे काय होईल? पुन्हा एकदा फाऊल. गारगोटीचा नियम साधावा लागेल. तुर्बेचा गोलंदाज. पुन्हा एकदा फाऊल फाऊल आणि फक्त फाऊल असं रिझल्ट येत आहे. फॉल्स फॉल्स असे रिझल्ट येत आहे. दोन्ही बाजूला आपण पाहतोय दोन्ही बाजूला 0 नंबर आहे. दोघांचा रखाना बॉक्स आपण पाहतोय. यावेळी कुठल्याही प्रकारची सफलता नाहीये कानपोलीचा सुपरस्टार. इथे काय घडेल? काहीच नाहीये. 0 आणि फक्त 0 अंक. भोपला.
विकेट घ्यावी लागेल. जिंकायचं असेल तर इतिहास रचावा लागेल, गोटीचा नियम साधावा लागेल. सर्वांना संधी मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय तुर्भेचा गोलंदाज गोलंदाजी करणार. इथे आपण पाहतोय या गोलंदाजानं मात्र एक पॉइंट आपल्या खात्यामध्ये टाकलाय आणि तिथून त्यांचा जल्लोषमय वातावरण आपण पाहिलाय.